अकोल्यातील सावरा गावातील जवान हरिविजय जवंजाळ यांचं लुधियाना येथे निधन। आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमातात अंत्यसंस्कार होणार। मृत्यूचं कारण अस्पष्ट। यवतमाळमध्ये मौजा चिंचाळा येथे नाला काढण्यासाठी गावकऱ्यांकडून रस्त्याची तोडफोड। नाल्यामुळे शेतात पाणी शिरून शेतीचं नुकसान झाल्याची शेतकऱ्याची तक्रार। साताऱ्यातील कराड तालुक्यातील कोणेगाव गावच्या मानसिंह चव्हाणचा पराक्रम। हिमालयातील 6111 मीटर उंच माउंट युनाम हे बर्फाच्छादित शिखर यशस्वीरित्या सर केलं। बुलढाणामध्ये पालिकेच्या वतीनं अभय योजनेची सुरुवात। या योजनेमुळे नगरपालिकेचा थकीत कराची वसुली होण्यासाठी मदत होणार। डहाणू तालुक्यामध्ये पाणीपुरवठा योजना आणि विजेच्या समस्यांबाबत आढावा बैठकीत ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी तसेच अधिकारी उपस्थित। नागरिकांनी मांडलेल्या समस्यांना लवकर सोडवू अधिकाऱ्यांचं आश्वासन। चंद्रपुरातील भद्रावती नगर परिषदेवर थकबाकी प्रकरणी जप्तीची कारवाई। गेल्या 8 वर्षांपासून भाडे आणि व्याज मिळून 66 लाख रुपयांची थकबाकी। आजपासून शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण सुरू। शिक्षण विभागाच्या वतीनं 6 ते 14 वर्ष वयोगटातील शाळाबाह्य अनियमित स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वेक्षण। मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद। समितीचे सभापती चंद्रकांत शेवाळे यांनी व्यापाऱ्यांना बैठकीला बोलावून शिवीगाळ केल्याचा आरोप। शेवाळेंनी हा आरोप फेटाळला आहे। 11वी प्रवेशासाठी राज्यभरातून 600 विद्यार्थ्यांकडून हरकती दाखल। विशेष करून आरक्षणासंदर्भातील हरकती। मुंबई आयटीआयमध्ये प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जाहीर होणार। गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर 411 विद्यार्थ्यांकडून हरकती दाखल। मुंबई आयटीआयमध्ये 1,73,000 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित। सरकारी शाळा टिकवण्यासाठी सरकारने खासगी शाळांचे लाड पुरवणं बंद करावं। अकोल्यातील मानव अधिकारी समितीचं जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना निवेदन। बोधगया विहार प्रकरणी याचिकेवर सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाचा नकार। याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला। विहाराचं संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध धर्मीयांकडे सोपवण्याची याचिकाकर्त्यांची मागणी। रत्नागिरीत विभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांची सेवानिवृत्ती होताना केली शाळांना आर्थिक मदत। जिल्हा परिषद शाळा सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करा असं आवाहन। एसटीच्या तिकीट दरात मोठा बदल। आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात 15% सवलत दिली जाणार। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचं अकोल्यात असहकार आंदोलन। विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी विलंबाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं आंदोलन। शिरोली येथील पंचगंगा नदीच्या पुलावर सकाळी 11 वाजता आंदोलन। आमदार सतीश पाटील, राजू शेट्टी राहणार उपस्थित। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबाचा टेम्पोमध्ये बसून बेमुदत उपोषण। घरासमोरील कंपाऊंड काढून वहिवाट करून देण्याच्या मागणीसाठी 5 दिवसांपासून उपोषण। साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भक्तांचा गैरफायदा घेत आर्थिक लूट थांबवण्यासाठी शिर्डीचं प्रशासन एकवटलं। प्रशासनाकडून पूजा साहित्यांचे दर निश्चित। 150 वेळा चेन खेचली, मध्य रेल्वे कोलमडली। रेल्वेची साखळी ओढण्याचे प्रकार 53% वाढले। विनाकारण साखळी खेचण्याच्या प्रकारामुळे मध्य रेल्वे हैराण। राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट। गेल्या 24 तासात 6 जणांना कोरोनाची लागण। रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 94%वर। मुसळधार पावसासोबत तापाचाही जोर वाढला। डेंग्यू, मलेरिया सारख्या आणि टायफॉइडच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ। जोगेश्वरी आणि राम मंदिर स्थानकाच्या दरम्यान जागीचा चेहरा मोहरा बदलणार। वंदे भारत ट्रेनसाठी तयार होणारा डेपो। पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्रा यांची माहिती। आजपासून वाहनं महाग होणार। 30 लाखांपुढील इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करताना 6% कर, तर इंधनावरील वाहनांसाठी 1% कर आकारणी। अमरावतीतील धरणामध्ये 40%च जलसाठा शिल्लक। 48 लघु प्रकल्पांपैकी 27 लघु प्रकल्प कोरडे। शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा। कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाचा विरोध करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांची नोटीस। सुमारे 15 प्रमुख आंदोलकांना बजावल्या नोटीस।
भंडारा तालुक्यातील माटोरा गावातील नागरिकांचा स्मार्ट मीटरला विरोध, ग्रामस्थांनी वीज बिल जाळून केला निषेध. धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांचा गोंधळ, पवनचक्की कंपनीच्या विरोधामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठिय्या, महिला शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात घोषणाबाजी. नागपूर हिंसाचार प्रकरणी आरोपी फहीम खानच्या जामीन अर्जावर 4 जुलैला सुनावणी, जिल्हा सत्र न्यायालयात होणार सुनावणी. सिल्लोड तालुक्यातील अजिंठा बस स्थानकाजवळ वन्य प्राणी मृतावस्थेत रस्त्यावर पडून, वन विभागाचं दुर्लक्ष. नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा मुलगी घाटात दरड कोसळण्यावरून कायमस्वरूपी उपाययोजना, संरक्षक जाळी लावण्याचे काम सुरू. वसई विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने राबवलं कर्करोगाचे आरोग्य शिबिर, आतापर्यंतच्या 300च्या वर महिला रुग्णांची तपासणी. भावणी राजुरा मार्ग प्रवाशांसाठी जीवघेण्या मार्गावर सुरू असलेल्या बांधकामामुळे नागरिकांना मनस्ताप, नागरिकांचा चिखलातून प्रवास. नागपूर पालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद, कर्मचारी सहकारी बँकेच्या संचालक मंडळांचा निर्णय, 1 जुलै 2025 पासून पेन्शन बंद. विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरणी निषेध व्यक्त करण्यासाठी बीड शहरात काढण्यात आला कॅन्डल मार्च, आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, स्थानिकांची मागणी. यवतमाळमध्ये पहिल्यांदाच निघाली भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा, दत्त चौकातून रथयात्रा काढली असून जगन्नाथ यांचा जयघोष करण्यात आला. नागपूर हैदराबाद महामार्गावरील पुलावर भगदाड, 4 वर्षात दुसऱ्यांदा पुलावर पडला भगदाड, पुलावर भगदाड पडूनही महामार्गावरील वाहतूक सुरूच. पोलिसांना शेवटचा सन्मान, 24 सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना पोलीस दलाचा भावनिक निरोप. कराड तालुक्यातील ऐतिहासिक वसंतगड किल्ला धुक्यात हरवला, वसंतगड किल्ल्यावर अनेक पर्यटक घेत आहेत आनंद. पुण्यात राष्ट्रवादीमध्ये कोणतेही संघटनात्मक बदल होणार नाहीत, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून काही दिवसांपूर्वीच 2 शहराध्यक्ष आणि 4 कार्याध्यक्षांची निवड. वकील गुणरत्न सदावर्तेंना कानशिलात लावणाऱ्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस, ठाकरेंच्या शिवसेनेकडून जाहीर. सदावर्ते मराठी आणि महाराष्ट्राबद्दल अपशब्द वापरत असल्यामुळे त्यांना धडा शिकवणं महत्त्वाचं, शिवसैनिक प्रशांत भिस्तेंचं वक्तव्य. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलं उद्धव ठाकरे यांचं कौतुक, कोरोना काळात मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचं मुख्यमंत्री फडणवीसांसमोर कौतुक. भाजपला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष, प्रदेशाध्यक्षपदी होणार रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती, आज संध्याकाळी प्रदेशाध्यक्ष म्हणून अधिकृत घोषणा होणार. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात बैठकीचं आयोजन, बैठकीत आजच्या पावसाळ्या अधिवेशनासंदर्भात रणनीतीवर चर्चा होणार. उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला धक्का, माजी आमदार कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. उद्धव ठाकरे आज विधानभवनात येण्याची शक्यता, आज पुन्हा सरकारवर करणार टीका, उद्धव ठाकरे कुठल्या मुद्द्यावर बोलणार याकडे लक्ष. मुंबईत वांद्रे इथे दिव्याज फाउंडेशनच्या वतीनं सितारे जमीन पर चित्रपटाच्या स्क्रीनिंगचं आयोजन, अभिनेता आमिर खान आणि अमृता फडणवीस विशेष मुले आणि शिक्षकांसोबत संवाद साधणार. जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्यात पावसाचा हाय अलर्ट, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. खडकवासला धरणामध्ये 50% भरलं आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा मुसळधार पाऊस. रत्नागिरी जिल्ह्यात दमदार पाऊस, पेरणीचं काम पूर्ण, बळीराच्या आता लावणीच्या तयारीला, उपयुक्त असा पाऊस होत असल्याने शेतकरी आनंदात. अमरावतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत जून महिन्यात कमी पाऊस, जूनमध्ये 39.3 मिलीमीटर पावसाची नोंद, 14 पैकी केवळ 3 तालुक्यांनी सरासरी गाठली, जिल्ह्याला 15 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा. पावसामुळे चंद्रपुरात वर्धा नदी ओसंडून वाहते, घुगुस येथे वर्धा नदीवरील रस्ता पाण्याच्या प्रवाहामुळे गेला वाहून. कोकण आणि घाट भागामध्ये पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. उद्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पुणे, सातारा आणि कोल्हापूर परिसरातील घाट माथ्यावरील परिसरांना ऑरेंज अलर्ट जारी. सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर, पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांच्या पेरण्या अजूनही रखडल्या, शेतकरी संकटात. पावसासाठी देवाला साकडं घालण्याची परंपरा, लातूर जिल्ह्यात देवणी
तालुक्यातील रामालिंगेश्वर मंदिरात विशेष पूजा. सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम. साताऱ्यातील उरमोडी धरण 72% भरलं. धरणाच्या 4ही वक्र दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू. धाराशिवमध्ये दारूच्या नशेत पित्यानेच केली 9 वर्षाच्या मुलीची हत्या. पोलिसांनी आरोपी पित्याला घेतलं ताब्यात. आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं अकलूजमध्ये आगमन होणार. पालकमंत्री जयकुमार गोरे करणार पालखीचं स्वागत. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी नातेपुतेहून रवाना होणार. पालखी माळशिरस येथे मुक्कामी असेल. संत गजानन महाराजांची पालखी सोलापुरातून पंढरपूरकडे मार्गस्थ. आज संध्याकाळी तिरेगावी संत गजानन महाराजांच्या पालखीचा मुक्काम. हिंगोलीतील शिक्षकाने साकारले संत नामदेव महाराजांच्या जीवनातील प्रसंगाचे चित्र. आषाढी एकादशीला संत नामदेव महाराजांच्या नरसी नामदेव या जन्मगावी भरवणार चित्रांचं प्रदर्शन. वारीला जाण्यासाठी मुंबईचे डबेवाले 7 जुलैला सुट्टीवर. मुंबई डबेवाले असोसिएशन यांनी दिली माहिती. 22 तासात 1 लाख भाविकांनी घेतलं श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन. मानाच्या पालख्यांचे सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.